आणि मी सेटअप करेपर्यंत तुमचं काम आहे की तुमचं काय झालं ते वाचत बसू. माझ्याकडे लक्ष न देता काय करता आता काय बघितलं आपण त्याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे. म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात राहील की काय शिकवते आणि मला पण सोपं जाईल. आपण काय करतो कथा ऐकायचं काय करून सोडून देऊ. चॅप्टर 3 केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स. 6वी 7वी 8वी 9वी या 4 वर्गामध्ये आपण रिएक्शन कशा घडतात, रिएक्शन कोणत्या प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये चेंजेस कोणत्या प्रकारचे असतात, आपण टेम्पररी चेंज आणि परमनंट चेंज बघितला, फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज. आणि हा हे जे केमिकल चेंज होते त्यावेळेस काय असते केमिकल रिएक्शन होत असते हे बघितलं आपण. आतापर्यंत बेसिक शिकत आलो वर्ग 6वी पासून 9वी पर्यंत. आता आपल्याला काय बघायच्यात केमिकल रिएक्शन बघायच्यात, त्याचे काही प्रकार आहेत, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन बघायच्यात. केमिकल इक्वेशन आणि केमिकल इक्वेशन ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस द्रव अक्षयतेचा नियम लागू होतो, द कन्झर्वेशन ऑफ मॅटर. तसं एनर्जी कन्झर्वेशनचा नियम आहे ना, द लॉ ऑफ एनर्जी कन्झर्वेशन. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. ऊर्जा ही तयारही करता येत नाही आणि ऊर्जा ही नष्टही करता येत नाही. ती काय होते एका रूपातून बदलून दुसऱ्या रूपात जात असते. म्हणजे टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इन द युनिवर्स इज ऑलवेज कॉन्स्टंट. विश्वामध्ये जेवढी ऊर्जा आहे ती स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे, जेवढी आहे तेवढीच आहे, ती कमी होत नाही आणि वाढतही नाही. तसंच आहे कोणताही पदार्थ असो काही असो तो नष्ट होत नाही. एक खडू घ्या, त्याचं वजन करा, त्याचे 2 तुकडे करा, वजन करा, 4 तुकडे करा, वजन करा, 5-8 तुकडे करा, वजन करा, वजन सारखंच भरणार. लक्षात आलं ना. मग तसंच ज्यावेळेस तुम्ही अभिक्रिया बघता त्या अभिक्रियेमध्ये तुम्ही बघितलं असेल ह्या साईडला A + B इट गिव्स AB. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्य एकत्र येऊन एक नवीन संयुग तयार करतात. 2 किंवा 2 पेक्षा जास्त पदार्थ एकत्र येऊन एक नवीन पदार्थ तयार करतात, बरोबर ना. तर हे जे आहे ह्या बाजूचे त्यांना काय म्हणतो आपण रिएक्टंट्स म्हणतो. काय म्हणतो ना रिएक्टंट्स म्हणतो. आणि हे जे आहे तिकडचे त्यांना काय म्हणतो प्रोडक्ट्स म्हणतो, बरोबर ना. आणि हा जो बाण आहे हा काय करतो कशाची दिशा दर्शवतो अभिक्रियेची दिशा, द डायरेक्शन ऑफ रिएक्शन दर्शवतो. हे सगळं आपल्याला या धड्यामध्ये पाहायचं आहे. आपण या अगोदर रिएक्शन बघितलेले आहेत, साध्या साध्या रिएक्शन बघितलेले आहेत आपण. ही पण रिएक्शन तुम्ही बघितली असेल, Na+Cl इट गिव्स NaCl. बघितली का नाही. हे NaOH + HCl इट गिव्स NaCl + H2O. बघितला ना. सोडियम हायड्रॉक्साइड काय तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लरी या दोघांची रिएक्शन होते. आणि काय त्यामध्ये क्षार आणि पाणी न्यूट्रलायझेशन रिएक्शन शिकली तुम्ही. न्यूट्रलायझेशन रिएक्शन बघितलेली आहे. अशा आपण 5वी 6वी 7वी 8वी 9वी पर्यंत ज्या जेवढ्या रिएक्शन आपण बघितल्या त्या सगळ्या रिएक्शन लिहून आणायच्या. कळलं का. 6वीचं बुक, 7वीचं बुक, 8वीचं बुक, 9वीचं बुक या 4ही बुक मधल्या रिएक्शन घ्यायच्या. केमिकल रिएक्शन्स, रूल्स ऑफ रायटिंग अ केमिकल इक्वेशन. काही नियम असतात प्रत्येक गोष्टीचे. अभ्यास करण्याचे नियम आहेत, रस्त्याने चालण्याचे नियम आहेत, घरात कसे वागायचे त्याचे नियम आहेत. नियमाशिवाय माणूस नाही. जर तो माणूस नियमच पाळत नाही तर तो जनावर झाला, बरोबर आहे ना. आपल्या लाईफ मध्ये पण काही रूल्स आहेत ना. काय जण लिहितात बघा माय लाईफ माय रूल्स, गाडीवर बघितलं असेल ना तुम्ही. नंतर मग त्यांच्या जीवनात त्यांचा स्वतःचा रूल कोणताच लागू होत नाही. जे आता म्हणतात ना मी मग बघील तसं रिएक्शन लिहायची असली त्यावेळेस तुम्हाला काय काही रूल्स असतात त्या रूल्स नुसार लिहावं लागते. जसं डाव्या बाजूला रिएक्टंट लिहिणं म्हणजे अभिक्रियाकारक लिहिणं, उजव्या बाजूला उत्पादित लिहिणं म्हणजे प्रोडक्ट्स लिहिणं, मध्ये एरो दाखवणं, बाण दाखवणं, बाणावर तापमान, दाब आणि उत्प्रेरक. उत्प्रेरक म्हणजे काय कॅटलिस्ट. ऐकलं असेल ना तुम्ही की एखादा पदार्थ असा असतो की जो त्या अभिक्रियेमध्ये स्वतः भाग घेतो का नाही, पण त्या अभिक्रियेचा दर वाढवतो. तुम्ही बघितलं असेल भांडणं करतात दोघं जण मारामारी. तू असं म्हणला, तू काऊन मला तसं म्हणला, ते म्हणते कोण म्हणलं तुला, ते म्हणते मला ते म्हणलं, ते म्हणते नाव सांग कोण म्हणलं तुला, ते म्हणते मी काऊन सांगू, मी नाव नाही सांगणार त्याचं. म्हणजे त्यानं लावून दिलेलं असते हे दोघं जण भांडण करत असतात. त्याचा रोल असते त्यामध्ये ते लांबून बघत असते गुपचूप. त्याचा रोल एवढाच आहे की त्या अभिक्रियेचा काय वाढवायचा दर वाढवायचा, अभिक्रियेची स्पीड वाढवायची, अभिक्रिया लवकर होणार व्हायची. पण आपण वैयक्तिक भाग घेता त्याच्यामध्ये नाही घ्यायचा. तर अशी काही अभिक्रियेसंबंधी माहिती आहे ती आपल्याला पाहायची आहे. टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन बघायच्या. बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन कसं असतंय, तुम्ही ज्यावेळेस एखादी अभिक्रिया लिहिता त्यावेळेस इकडचे अणू आणि तिकडचे अणू सारखे असणं गरजेचं आहे. अणूमधील रेणूंची संख्या सारखी असणं गरजेची आहे. सोडियमचे दोन अणू असतात इकडं, तर इकडेही सोडियमचे 2च अणू असणं गरजेचं आहे. इकडे क्लोरीनचे 2 अणू असतात, तिकडेही 2 अणू असणं गरजेचं आहे. क्लोरीन असा असते बघा, सोडियम असा आहे, तर इथं काय येईल लक्षात का नाही. म्हणजे ज्यावेळेस क्लोरीन 2 येतं आणि सोडियम 2 येतं तर त्यावेळेस NaCl पण काय असेल 2च असतात, बरोबर आहे ना. म्हणजे हे कॉमन साठी असते. हे असं लिहिलं म्हणजे काय असतंय 2 कंसात NaCl असं असतं ते. म्हणजे हे 2 हे पण येतं 2 आणि Cl पण 2 येतं असं होतं, लक्षात का. पण ज्यावेळेस आपण इथं लिहितो असे 2 त्यावेळेस हे 2 कोणासाठी असतात फक्त Cl साठी. समजा आपण असं लिहिलं MgCl2 असं लिहिलं तर Mg एकच आहे, Cl 2 आहे असं होतंय. पण समजा मी असं लिहिलं 2MgCl2 तर हे काय झालं 2 Mg झाले, पण Cl किती झाले 4, लक्षात का. अशा प्रकारे आपल्याला हे 8वी 9वी 10वी ला आहे. तुम्हाला
फॉर्म्युला कसा तयार करायचा, फॉर्म्युला कसा तयार होत आहे, आयनिक बंध कसा होत आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड कसा होत आहे, कॅटायन आयन कशी येतात, त्याचे मूलक शिकलो ना आपण. 9वीला मूलक आहेत बघा, आम्लधर्मी मूलक आणि आम्लधर्मी मूलक शिकलो.